या शुभ्याचं ना काहीतरी करावंच लागेल आता. तो प्रत्येक कामात श्रावणीची मदत करतोय आणि म्हणूनच ती श्रावणी सगळी कामं उत्तम पद्धतीने पूर्ण करते. आज विश्वंभरने तिला भाषण लिहून द्यायला सांगितलं. हे जर असंच चालू राहिलं ना तर बाप लेक एकत्र यायला वेळ लागणार नाही. नाही नाही, मी हे होऊ देणार नाही. आता मी असं काहीतरी करते की ज्यामुळे श्रावणीबद्दल विश्वंभरच्या मनात राग भरला जाईल. काय मॉम, आज कशी काय माझी आठवण झाली? नाही म्हणजे तुझ्या बरोबर आता सध्या स्वीटी आहे ना, मग आता दोन डेंजर बायका एकत्र आल्या म्हणजे मग त्याच्यामध्ये माझं काय काम? शहाणपणा करू नकोस, मला तुझी मदत हवी आहे. आत्ता? हो. नाही या मॉम, मला बाहेर जायचं. कुठे? फालतू मित्रांबरोबर पार्ट्या करायला? मॉम पार्टी नाही, मला माझं माइंड फ्रेश करायचा विचार होता. कसला माइंड फ्रेश करतोयस? इथे सगळं मी जे काही करते ना ते तुझ्यासाठी करते. त्यामुळे मला टाळण्याचा प्रयत्न कधीच करू नकोस मॅडी, समजलाय? ठीक आहे, काय काम आहे सांग. शुभ्याला गायब करायचंय. काय? अरे गायब म्हणजे काम तमाम वाला गायब नाही. काल मी कसं त्याला दिवसभर घरातनं बाहेर पाठवलं होतं तसं गायब करायचंय. मग आता त्याला आज कुठलं काम सांगायचं? हे बघ, त्याचा विचार तू करू नकोस, मी सांगते तसं कर. तू एका अननोन नंबरवरनं त्याला मेसेज कर की शिरीष घाणेकर पळालाय. ओ, परफेक्ट प्लॅन आहे. मी इथे श्रावणीला बघते, तू तिथे शुभ्याला बघ. म्हणजे कसं एका दगडात दोन पक्षी मारले जातील. म्हणजे इथे श्रावणीच्या कामात अडथळे आणून मी तिची वाट लावेन आणि तिकडे शुभ्याचा पाठलाग करून शिरीष घाणेकर कुठे ते कळेल. वा मॉम, तुझं डोकं मात्र मस्त चालतं. आता जास्त वेळ इथे घालवू नकोस, कामाला लाग. चल निघ, बाकी जे व्हायचं ते होणारच. वर्षा, दूध गरम झालं की मी श्रावणी मॅडमला नेऊन देते. तू ते भाज्या वगैरे राहू दे, नाश्त्याची भांडी राहिलेत ती धुवून घे जा. काय झालं? चुकून धक्का लागला आणि पडलं. मी करते काचा गोळा. कमरेतला चंगेली. तुम्ही राहू द्या, मी करते. नको, मी करते. नाही नको नको, मी करते. उगाच पायाला लागेल. या इकडे. बर. अगं अपर्णा, ते राहू दे ना. मोलकर्णीला सांगत जा ना, नाही तर अशाने आळशी होतील त्या. वर्षा, अगं हे बघ काचेचं भांड फुटले, जरा काचा गोळा कर पटकन. हा ठीक आहे. झाडू सुपली घेऊन ये. श्रावणी, काम नंतर कर, आधी दूध पिऊन घे. नाही नाही, मी आता खूप बिझी आहे, मला खूप काम आहे अगं. अगं सकाळी नाश्ता पण नाही केलास, किती काम करशील. मला काय माहिती नाही, तू आधी दूध पिऊन घे. काकू काकू हे बघ, भाषण लिहून द्यायचंय ना 2 वाजेपर्यंत आणि काही झालं नाही अजून. मला टेन्शन आले बघ. आता मला लिहू दे. हे काय ना ते नंतर पिते मी. श्रावणी, मी इथून कुठेही जाणार नाहीये. तुझी तळमळ कळते ग मला, पण पोटात पण काहीतरी गेलं पाहिजे की नाही. घे आधी दूध पिऊन घे. काकू घे ना. प्रीती, झालं तुझं समाधान? हो बाई, पण आता पुढचे काही तास तरी तू मला डिस्टर्ब करायचं नाहीस आणि दुसऱ्या कोणाला डिस्टर्ब करू द्यायचं नाहीस. ओके मॅडम. बरं, बाय.
मॅडम. श्रावणी, ए श्रावणी, मॅडम श्रावणी, काय झालं यासनी? श्रावणी मॅडम, उठ उठा. बाळा. ए श्रावणी, असं अचानक काय झालं हिला? श्रावणी उठ. श्रावणी, मॅडम मॅडम श्रावणी, मॅडम उठा. झोप येते मला, झोप येते, मॅडम उठो. मॅडम झोप येते मला, झोप येते. श्रावणी उठ. श्रावणी, श्रावणी. ती जागा करायला दुसरं काहीतरी करायला लागणार. थांबा. मॅडम